नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज आपण ताटाची शोभा आणि जिभेची चव वाढवणारी अशी खुसखुशीत लज्जतदार अशी लसूण खोबऱ्याची चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत। गरमागरम वरण भातासोबत, पोळीसोबत किंवा भाकरीसोबत ही चटणी मस्त लागते। तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी जर तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतले। तर आता एका कढईमध्ये आपल्याला हे किसलेलं खोबरं घालायचं आणि अगदी मंद आचेवरती छान हलकसं कुरकुरीत आणि तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खोबरं चांगलं भाजलं ना तर चटणीसुद्धा खायला देखील अगदी खमंग लागते। तर इथे बघा याचा रंग अगदी तांबूस आला गेलाय। आता आपण हे खोबरं जे भाजलेलं आहे ते बाजूला काढून गार करण्यासाठी ठेवून देऊया। तर आता सारख्याच कढईमध्ये आपल्याला 2 चमचे कच्चे शेंगदाणे घालायचे आणि शेंगदाणे देखील अगदी खमंग साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे। तर यामध्ये तुम्ही शेंगदाणे अगदी नाही घातले तरी देखील चालेल, पण शेंगदाणे घातल्यामुळे काय होतं हलकासा त्याचा क्रंचपणा चटणीमध्ये मस्त लागतो, म्हणून मी घालते। तर इथे बघा शेंगदाणे देखील अगदी छान भाजले गेलेत। आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्येच एक अर्धा चमचा जिरे घालायचे आणि जिरे देखील यासोबत फक्त एक अर्धा मिनिट परतून घ्यायचे। तर कढई गरम आहे त्यामुळे जिरे अगदी पटकन भाजले जातात। तर इथे बघा जिरे देखील चांगले भाजले गेलेत, हलकासा सुवास सुटू लागलाय। तर आता हे सुद्धा बाजूला काढून गार करण्यासाठी ठेवून देऊया। तर इथे खोबरं शेंगदाणे पूर्णपणे गार झालेलं आहे। लक्षात ठेवायचं हे आपल्याला पूर्णपणे गार करूनच घ्यायचं आहे। तर आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे गार करून घेतलेले खोबरं आणि शेंगदाणे घालायचे। तर अगदी मिक्सरचे जे भांडं आहे ते अगदी गच्च भरून घालायचं, म्हणजे अगदी छान अशी चटणी बारीक होते। त्याचबरोबर आज आपण लसूण खोबऱ्याची चटणी बनवतोय, त्यासाठी इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या। तर इथे मी लसूण कच्चाच वापरते, तुम्ही हलकासा परतून सुद्धा घेऊ शकता। त्याचबरोबर अगदी चिमूटभर हिंग, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, यामुळे चटणीला रंग खूप छान येतो। त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता याला झाकण लावून अगदी हलकीशी जाडसर अशी आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची। तर इथे आपली मस्त झणझणीत तोंडाला चव आणणारी अशी लसूण खोबऱ्याची चटणी तयार झाली। काय सुरेख रंग आलाय तुम्ही बघू शकता। तर आता ही संपूर्ण चटणी हलकीशी गार करून घ्यायची आणि एखाद्या हवाबंद काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवली ना अगदी महिनाभर आरामात टिकते। गरमागरम वरण भातासोबत, पोळी भाकरीसोबत मस्त लागते। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।